हलते बघ ना एक खेकडे थांब 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 हिच्या खाली केवढी डायरेक्ट मित्रांनो धन किती झाली या काढाय खेकडी साईज पण मित्रांनो बघा कसली जबरदस्त आहे. शिंगडा बघा मित्रांनो मोठी मोठी बघा शपथ कसली साईज आहे राव कसली पॅक बसली बघा आतमध्ये उकळीवरती आपल्याला खेकडे टाकून घ्यायचे मस्त. नमस्कार मंडळी, मी अक्षय गबाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो परत एकदा नदीवरती आलोय खेकडे खोदायला. तर मित्रांनो आपण आहे ना नाईटला खेकडे पकडायला येत होतो ना, तेव्हा मित्रांनो आपण पाहिलेत खेकडे म्हणजे बिळामध्ये. मित्रांनो बिळामध्ये जे मोठे मोठे खेकडे आहेत ना ते आपण संध्याकाळच्या मित्रांनो उजाडायला आलतो तेव्हा ना बिळाच्या तोंडावरती होते. ते काय मित्रांनो आपण पकडले नाही, कारण का पकडायला मित्रांनो चान्सच नव्हता, कारण का लगेच आतमध्ये जात होते. तेच मित्रांनो आज खोदून खेकडे पकडणार आहे आणि आपल्याला खेकडे भेटले तर भन्नाट असे आपण रेसिपी बनवणार आहे. तर चला फटाफट मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद. असे बघा मित्रांनो रुळलेली धावत बघा बाहेर आहे, माती काढली मित्रांनो अशी असे आपल्याला धावत ना उकरायचे. चल कसं हळू एवढं बघा मित्रांनो बीळ आपलं एवढं खोदून झाले, तिथून पाणी यायला लागले. आता डायरेक्ट मित्रांनो वरतीपर्यंत गेले. अख्खं खोदून घेऊ आपण, हे वरतीली बाजू अख्खी खोदून घेऊ डायरेक्ट. वरतून डायरेक्ट खोदायचं आपल्याला. डायरेक्ट खाली जाते का तळात. हा तिथे ना बीळ. आता ना मित्रांनो ही वरची माती आपल्याला एवढी काढली ना, हाय आली आली बाहेर आली बाहेर आली बाहेर आली. बारीक आहे रे कडणे टणे पकडले. हा घे बाहेर सोड बारीक बारीक भेटली बघा मित्रांनो, मस्त बोनी झाली. असे झाड आहेत ना याच्यामध्ये का असे मोठे मोठे रुळलेले धाव आहेत बघा. इथं बघा केवढं रुळलेलं धाव आहे, पण दगड मोठे मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला खूप मेहनत लागणार आहे काढायला. त्याच्यामुळे थोडी जागा करून घेऊ. असे दगड आहेत ना मध्ये, आपल्याला उभं राहण्यासाठी जागा करून घेऊ. हलते हा हलते 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 हलते. दगड तर हलते. आता आपल्याला हे बाजूचे दगड आहेत ना मित्रांनो त्याच्यावरती आलेले बघा असे, हे काढून घेऊ म्हणजे आपल्याला इझी आहे ना ही दगड पलटी मारता येईल. हात होईल आणि ते काढल्यावर बघ ना एक खेकडे थांब 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 हिच्या खाली केवढी डायरेक्ट मित्रांनो धन किती झाली या काढाय खेकडी साईज पण मित्रांनो बघा कसली जबरदस्त आहे. एकच नंबर एकच नंबर साईज आहे. डिंगा पण बघा मित्रांनो, खूप मेहनत लागली मित्रांनो एवढं खोदायला, कारण का दगडच मित्रांनो बाजूला होत नव्हती. खेकडे एक नंबर भेटली. चला आता दुसरं जाऊ खोदू. किती उचललाय बघ ना. तर मित्रांनो आपल्याला एक मोठी खेकड भेटले
आता वरती आलोय, वरती चालू आहे मित्रांनो निघत. आणि इथून बघा अशी बिळत मोठे मोठे, आणि इथून येत ना अशी म्हणजे कपर आहे, कपर नाही बोलता येणार, खड्यांचा मित्रांनो असं वाळू आहे, त्या वाळूंमध्ये मोठे मोठे अशी बिळत बघा. या बिळांमध्ये आपल्याला खेकड भेटण्याची शक्यता आहे. हां तसं आहे ना. हा बघ केवढी बीळ, काय रे बीळ 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 केवढी. वरून वरून काढीत काढीत आलं ना बरोबर होईल. हा ती मोठी दगड काढायला आणणार आहे ना बिळात. हा हा का असं बिळ आहे मित्रांनो आत. हा हे काढायला आणणार आहे अख्खं रे. मुळ्यांमुळे ना मित्रांनो दगडे पेक झालेले आहेत. अशा मुळे बघा किती मुळे आहेत. तिकडे गेले का जाऊ. हा खेकड नीट आणि पकड बर का. अरे कशी पियाक बसली बघ ना. खेकडे बघा मित्रांनो. हा शिंगडे बघा इथं डायरेक्ट. पकड नीट वाणी. कसं काय पकडी दादा. हा शिंगडा बघा मित्रांनो मोठी बघा. शपथ कसली साईज आहे राव. कसली पॅक बसली बघा आतमध्ये. इटवानी काढ. होय ढ्यांगा केवढा आहे तिचा. बसले हा लय आहे ना. माती मग बा. हे हो हो खतरनाक आहे. खतरनाक आहे रे. साईज बघा मित्रांनो कसली जबरदस्त आहे. मोडली. हा रे एकच नंबर साईज आहे रे. एकच नंबर. तर मित्रांनो इथं आपल्याला मस्त मोठी खेकड भेटली. आणि खालती मित्रांनो आपल्या दगडाखाली ना मोठी खेकड भेटलेली. तसेच मित्रांनो का इथून आहेत ना भरपूर धावत. आता इथले धाव खोदू. आपल्याला 3 खेकडे भेटलेत. या दगडी खाली मित्रांनो बीळ गेले बघा. ही दगड आपल्याला काढायला लागणार आहे. मोठी रे दगडले का नाही. असं ना रे खेकडीचा हे होईल. हा खोले बघ बर. तिकडे गेलाय का आतमध्ये. इकडे दगड इकडल्या बाजूला आहेस काय बाहेर रे. कुठे गेला काय इकडे आलता रे बीळ. कुठे बीळ आहे काय तिथं. काय काय रे. गावात डायरेक्ट नांग्यांमध्ये हात घातलाय. इकडे पळाली डायरेक्ट. साईज बघ ना. माझी खेकडे डायरेक्ट नांग्यांमध्ये हात घातले. तर मित्रांनो फायनली आपण खेकडे पकडलेत. आपल्याला मित्रांनो मस्त मोठे मोठे खेकडे भेटलेत. 3-4 खेकडे भेटलेत मित्रांनो. कारण काही ना आता मित्रांनो एक खेकडे खोदून काढणं मित्रांनो सोपं नाही. तरी आपल्याला 4 खेकडे भेटलेत. आणि मस्त मोठे मोठे भेटलेत. रवी लागले मित्रांनो मागे चूल पेटवायला. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो भात घालून घेऊ. आणि आपल्याला बनाटाची रेसिपी बनवायची. तर व्हिडिओमध्ये मित्रांनो कंटिन्यू राहा. अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो रवीने इकडे बघा मस्त भात घातलाय. आता आपल्याला ना मित्रांनो खेकडे मोडून घ्यायचे. तोपर्यंत आपला भात मस्त रेडी होतोय. याच्यामध्ये मीठ टाकायचं राहिले. इकडे आपले मसाले आहेत मस्त. याच्यामध्ये आपले खेकडे आहेत. आता फटाफट खेकडे मोडून घेऊ. चल ताट घे रवी आपल्याला खेकडे मोडायला. फाटे लावून घेऊ फटाफट.
पाणी. ही दुसरी खेकडे बघा मित्रांनो, हिला पण भरपूर मांद आहे का नाही. हो अशी मांदा बाय बघ रवी दाखव. मांदा बघा मित्रांनो कसले. पाणी हा याच्यातलं पाणी ना. तर मित्रांनो मस्त आपला भात रेडी झालाय. आता फटाफट मित्रांनो रेसिपी बनवून घेऊ. हा मस्त तापलंय. हा हे मसाले आहेत बघा मित्रांनो. मिरची पावडर, कांदा मसाला, वाटण, चिकन मसाला, हळद, मीठ. हा सगळे मसाले मित्रांनो मस्त एकजीव करून घेऊ तेलामध्ये. हा एकच नंबर. आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ मस्त. इकडे खेकडेच बघा मित्रांनो, मस्त साफ केलेले खेकडे आणि त्याच्या खाली भात आहे मांदा मित्रांनो. याच्यात टाकून घेऊ मस्त. मस्त तापला हा आता. हे मस्त एकजीव करून घेऊ. पाणी घे तोपर्यंत हे करतो. मस्त एकजीव करून घेऊ, जाळायला नको म्हणून. थोडंसं नॉर्मलचं पाणी टाकून घेऊ. मसाले मस्त मित्रांनो थोडेसे नॉर्मलचे शिजवून देऊ आपण. मसाले थोडी उकळी येऊन देऊ आणि उकळीवरती आपण खेकडे टाकणार. मसाले बघा मित्रांनो मस्त उकळी आले. उकळीवरती आपल्याला खेकडे टाकून घ्यायचे मस्त. मस्त आपण मसाल्यामध्ये एक करून घेऊ खेकडे. एकच नंबर बघा मित्रांनो. ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ. हळू मीठ टाक. एकच नंबर. हे वर मसाले लागले ते रवी घे ना पाणी. याच्यावरती झाकण ठेव मित्रांनो. मस्त जाळ झालाय बघा मित्रांनो. 10 मिनिटं झालीत मस्त. हा 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 एकच नंबर बघा. उकळी एकच नंबर आली. हलव वर थोडं रवी दे. उकळी बघा एक नंबर आली. डाळ झाली मस्त. थोडंसं मित्रांनो आटून देऊ म्हणजे आपले खेकडे मस्त रेडी होऊन जातील. तर मित्रांनो आपली रेसिपी मस्त बघा आपण आटवले. एकच नंबर झाली बघा मित्रांनो. पडते आता वाढला घे. रेसिपी मस्त रेडी आहे आणि इकडे आपला भात आहे. चला मस्त आता मित्रांनो ताव मारून घेऊ. वास ना सगळ्या खेकडी मला देतो तू काय घेतो. हा चला आता मस्त मित्रांनो ताव मारून घेऊया का. मस्त रवीने जेवण वाढले. तर चला मंडळी मस्त आता जेवण करून घेऊ. आता काय मित्रांनो टेस्ट करत नाही कारण का नदीवरती बनवलं का मित्रांनो एकच नंबर होते. रवीने मस्त पेंदा दिलाय बघा. कमी झालं.